नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत दामट्याचे लाडू। त्यासाठी इथे मी ताट घेतलेले, ताटामध्ये चाळण घेऊन चाळणीमध्ये पीठ चाळायचं आहे। बेसन पीठ घेतलेलं आहे। आता हे बेसन पीठ सगळं चाळून घेतलं की आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे चव येण्यासाठी। आता आपण मळून घ्यायचं आहे, जसं की आपण चपातीसाठी मळतो तशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे। पूर्ण असं पीठ मी मळून भिजत घातलेलं आहे। आता इथे एक 5 ते 10 मिनिटं भिजत ठेवायचं आहे। आणि आता इथे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहे। ड्रायफ्रूटमध्ये मी इथे काजूच घेतलेला आहे आणि विलायची घेतलेली आहे। तुम्हाला मनुके आवडत असतील तर ते देखील टाकू शकता। विलायची कुटून घ्यायची आहे, काजू बारीक चिरून घ्यायचे आहेत। आता मी भिजलेले पिठाचे आता गोळे बनवून घेत आहे। आता त्याच्या आपण पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता लाटलेल्या पुऱ्या आपण आता इथे कढई गरम करण्यासाठी ठेवूयात। त्याच्यामध्ये मी इथे तूप टाकणार आहे। तुम्हाला तेल आवडत असेल तर तुम्ही तेल टाका किंवा तूप टाका। मी तुपामध्ये इथे पूर्ण सगळ्या अशा पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। आता तळलेल्या पुऱ्या इथे मी थंड करण्यासाठी साईडला ठेवते। आणि चाचणी बनवण्यासाठी मी आता इथे कढई गरम करण्यासाठी ठेवत आहे। त्याच्यामध्ये मी 1 ग्लास साखर टाकलेली आहे आणि अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। तर आता हे आपण लाडूला जशी की चाचणी बनवतो तशा पद्धतीने बनवून घ्यायची आहे। आता इथे मिक्सरमधून मी पूर्ण पुऱ्या बारीक करून घेणार आहे। बारीक केलेल्या पुऱ्या आता इथे पाक पूर्ण असा आपला मस्त तयार झालेला आहे। त्या पाकामध्ये आता इथे विलायची टाकून घ्यायची। विलायची टाकल्यानंतर आपण जे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं होतं वाटण, ते पूर्ण सर्व वाटण टाकून घ्यायचं आहे दामट्याचं। आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे आहे। ड्रायफ्रूट घातल्यानंतर पूर्ण असं हलवून घ्यायचं आहे, थंड करायचं आहे। थंड झाल्याच्या नंतर आपण असे लाडू वळायला घ्यायचे आहेत। लाडू वळून जर हाताला चिटकत असेल तर थोडंसं तेलाचा हात घेऊन बांधून घ्यायचे आहेत। आणि अशा पद्धतीने आपले दामट्याचे लाडू बनवून तयार आहेत। तुम्हाला जर आवडले असतील तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। बाय।